जळगावातून आहे। जळगाव जिल्ह्यातील शिरसोली परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे इथल्या फुलबागा अक्षरशः जमीनदोस्त झालेल्या आहेत। सध्या सण उत्सव आणि लग्नसराईमुळे फुलांना मोठी मागणी असते आणि हे नुकसान झाल्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचं यात मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शासनाने पंचनामा करत तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांसह या ठिकाणी फूल उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे। आपण जळगाव शहरातील शिरसोली परिसरामधील एका फुलाच्या शेतामध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी गुलाब असेल, लिली असेल, नवरंग असेल, या फुलबाग करणाऱ्या शेतकऱ्याची ही शेती आता कुठेतरी जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण या शेतातील या शेताच्या बांधावरती आहोत। हे नवरंगाचे फूल आहे आणि हे बघतोय की हे संपूर्ण झाड जे आहे ते या ठिकाणी जमीनदोस्त झालेले आहेत आणि या झाडावरती आलेली ही जी फुलं आहे हे माती मोल झालेली आहे, यांना माती लागलेली आहे। हातातोंडाशी आलेला जो घास होता या मधून कुठेतरी उत्पन्न ऐन लग्नसराईच्या वेळेस हा फूल उत्पादक शेतकरी कुठेतरी कमवणार होता। मात्र अचानक या ठिकाणी वादळी वारा, जोरदार पाऊस बरसला, विजांचा कडकडाट झाला आणि हातातोंडाशी आलेला रब्बी हंगामासह या ठिकाणी फूल उत्पादक शेतकऱ्याचा हा घास या ठिकाणी मातीमोल भावामध्ये आता या ठिकाणी दिसून येत आहे। काल झालेल्या या पावसामुळे फुलाची जी बाग आहे ती बाग आता कुठेतरी या ठिकाणी जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। एकीकडे लग्नसराईची धामधूम आणि फूल उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारं हे जे उत्पन्न होतं ते काल झालेल्या या वादळी वारा पावसामुळे या ठिकाणी त्यांना आता या मातीमोल किमतीमध्ये म्हणजे फेकून द्यायची वेळ या फूल उत्पादक शेतकऱ्यावर या ठिकाणी येऊन टेपलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।